नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. रोकठोक या आमच्या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. राजधानी दिल्लीला 5 दिवसांपासून छावणीचं स्वरूप आलंय, कारण सप्टेंबरमध्ये मंजूर झालेल्या 3 कृषी कायद्यांविरोधात पंजाब हरियाणातील 31 पेक्षा जास्त शेतकरी संघटनांचे लाखो शेतकरी सध्या दिल्लीच्या सीमांवरती येऊन धडकलेत. 5 दिवस अश्रुधूर कडाक्याच्या थंडीत पाण्याचा मारा सहन केल्यानंतरही दिल्लीत धडकण्यावर आणि कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवरती हे शेतकरी आणि शेतकरी नेते ठाम आहेत. त्यात आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना बुराडी भागात येण्याचं आवाहन केलंय. त्यानंतर चर्चा करू असं म्हटलंय, पण आहोत त्या ठिकाणीच येऊन केंद्राच्या प्रतिनिधींनी चर्चा करावी अशी आता शेतकऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे हा पेच लवकर सुटणार नाही असंच दिसतंय. त्यामुळे कृषी कायद्याविरोधातलं हे आंदोलन अजून किती चिघळणार, यावरती तोडगा कधी आणि कसा निघणार, यावरच आजच्या कार्यक्रमात आपण चर्चा करूयात. आणि यावरतीच बोलण्यासाठी विविध मान्यवर आता आपल्यासोबत आहेत भाई जगताप, जे काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते आहेत. सोबतच आपल्यासोबत भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे जोडले गेलेले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी देखील आपली मतं या कार्यक्रमात मांडतील. सोबतच अब्दुल सत्तार राज्यमंत्री आपल्यासोबत आहेत, ते देखील थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जातील. आणि आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे, जे मागच्या 5 दिवसांपासून या शेतकरी आंदोलनाची खडानखडा बातमी आपल्याला देत आहेत, ते देखील काही शेतकरी नेत्यांसोबत आपल्यासोबत आहेत. सगळ्यात आधी या शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी रामराजे यांच्याकडेच मी जातीये. रामराजे, आंदोलनाचा 5वा दिवस आहे. एकीकडे केंद्र सरकारनं सांगितलेले देखील आहे की बोराडी भागामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी जमा, त्यानंतर चर्चा करू. मात्र सशर्त चर्चेला या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सध्या तरी इन्कार केलेला आहे. त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? बिल्कुल, आता आपण आहोत सिंधू बॉर्डरवर आणि जिथे हे संपूर्ण आंदोलन चालू आहे. मी इथला भाग दाखवतो की कशा पद्धतीने इथे तयारी करण्यात आलेली आहे. सर्व पोलीस यंत्रणा इथं सज्ज झालेली आहे आणि दिल्ली बॉर्डरच्या आतमध्ये एंट्री होऊ नये याची पूर्ण काळजी घेण्यात आलेली आहे. महिला पोलीस आणि त्याचबरोबर पॅरामिलिटरी फोर्सेससुद्धा इथे तैनात करण्यात आलेले आहेत. आणि आपल्यासोबत आता हे शेतकरी संघटनेचे काही नेतेसुद्धा आहेत. भारतीय किसान युनियनचे अतार सिंग हे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण आता जाणून घेऊयात की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे. अतार सिंग संधू आपल्यासोबत आहेत. अतार जी, हमें बात बताइए, अमित शाह जी की और एग्रीकल्चर मिनिस्टर की मीटिंग हो गई है. उन्होंने कहा कि सरकार जो है किसानों से बात करने के लिए तैयार है. आप तैयार है क्या? देखिए, सरकार अगर बुलाएगी तो निश्चित रूप से हर देश का किसान तैयार होगा. तो देना तो सरकार नहीं है ना. देना तो बीजेपी सरकार ने है. किसानों को जो मांगे हैं किसानों की, तो पूरा बीजेपी सरकार करेगी. अगर पूरी ईमानदारी के सरकार में बुलाती है तो निश्चित रूप से सरकार के पास हम जाएंगे. अच्छा, लेकिन दूसरी बात यह है कि जो बाकी के संगठन है वो हर बार ये बात क्यों कर रही है कि फिर हम जब तक 3 बिल जो है वो रद्द नहीं करेंगे तब तक बातचीत नहीं होगी. देखिए, किसानों का 3 बिलों के ऊपर तो बात है, लेकिन किसान ये चाहता भी जो कुंडली बॉर्डर पे है उसी पे सरकार बात करे. सरकार चाहती है भी बुराड़ी आकर के किसानों को बुलाया जाए. सरकार बुराड़ी आने से घबरा रहा है कि वहाँ अलग से चले जाएंगे, सरकार के ऊपर दबाव नहीं पड़ेगा. इसलिए किसान संगठन चाहते हैं भी जो कुंडली बॉर्डर है यहाँ पर क्या आकर के सरकार बात करे, या यहीं से नुमाइंदों को सरकार मंत्रालय में बुला करके किसानों की जो मांगे मुख्य, देखो किसान तो चाहता है जो 3 अध्यादेश हैं वो किसान विरोधी हैं, तो सरकार को चाहिए कि या तो उसमें अमेंडमेंट करे. मेन जो किसानों का मुद्दा है वो एमएसपी को लेकर के है और मंडी व्यवस्था को लेकर के है. किसान चाहता है एमएसपी फिक्स हो. एमएसपी से अगर कम कोई कंपनी खरीदती है उसमें सजा का प्रावधान हो. अगर सरकार प्रावधान डाल देती है और मंडी व्यवस्था को जो तो रखती है तो फिर भी किसान उसके लिए तैयार हो जाएगा. अच्छा, लेकिन जो बुराड़ी बॉर्डर है या फिर कुंडली बॉर्डर है वहाँ पे सरकार आने के लिए तैयार है या नहीं है? देखिए, सरकार चाहती है भाई इन सब किसानों को जो बुराड़ी में जो निरंकारी जगह है निरंकारी भवन की, तो सब वहाँ किसानों को बुलाया जाए, क्योंकि सरकार ने वहाँ प्रबंध किया सब किसानों के लिए. सरकार भी चाहती है भी किसानों को बुलाकर पूरे तरीके से बात हो. सरकार ने वहाँ टॉयलेट, पानी की सब सुविधा किसानों के लिए की हुई. लेकिन जो पंजाब का किसान है वो चाहता है भी हम यहाँ बॉर्डर पर आकर के बात करें, या सरकार हम वहाँ नहीं जाएंगे, सरकार पर यही दबाव बनाएंगे कुंडली बॉर्डर के ऊपर. हम तो किसान चाहते हैं कुंडली बॉर्डर पर सरकार या तो सीधा मंत्रालय में बुलाए, या जो सरकार के प्रतिनिधि है वो कुंडली बॉर्डर पर आकर के बात करें. तो फिर सरकार के प्रतिनिधि हो, मिनिस्टर हो, यहाँ पे कुंडली बॉर्डर पे आकर बात कर सकते हैं क्या? हाँ. क्योंकि
अलग अलग राय आ रही है और बॉर्डर पे ही यहाँ पे बात करनी होगी ऐसे कहा जा रहा है। हम देख रहे हैं कि पूरा बंद है। देखिए, सरकार के बहुत बड़ा तंत्र होता है। सरकार के मंत्री आकर के हमारे समाज के बीच के लोग हैं, वो कोई विदेश से नहीं आए हैं, वो भी एक किसान के बेटे हैं। कृषि मंत्री नरेंद्र तोमर जी किसान के बेटे, अमित शाह भी हमारे देश के गृह मंत्री हैं। वो किसी किसान नुमाइंदे को भेज करके बीच में आकर के बात करें तो किसान संगठन उसके लिए तैयार हो जाएंगे। और सभी संगठनों की यही राय है, भाई जो हमारे तीनों अध्यादेश हैं, पूरे देश का किसान, चाहे पंजाब का किसान हो, चाहे हरियाणा का किसान हो, चाहे उत्तर प्रदेश का किसान हो, पूरा सब मिल करके सबकी एक ही राय है तीनों अध्यादेशों को लेकर के। तो तीनों अध्यादेशों को लेकर के जो हमारी राय है, हम चाहते हो तीनों अध्यादेश वापिस हो, या अगर सरकार नहीं कर सकती उसमें अमेंडमेंट हो। अमेंडमेंट क्या करनी चाहिए? देखिए, अमेंडमेंट के 3-4 मुद्दे हैं किसानों के। सबसे पहले जो मुद्दा था किसानों का, स्वामीनाथन आयोग को लेकर के, स्वामीनाथन आयोग की रिपोर्ट को लेकर के, जब बीजेपी सत्ता में आई तो रेवाड़ी की रैली में माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने कहा था, जब मेरी सरकार आएगी तो पहली कलम से स्वामीनाथन की आयोग की रिपोर्ट शीटों के आधार पर लागू करूंगा। और जो हरियाणा के मंत्री थे, उन्होंने चंडीगढ़ में नगर प्रदर्शन किया था, अगर जब सत्ता में आएंगे तो बीजेपी जो स्वामीनाथन आयोग की रिपोर्ट है, उस रिपोर्ट में किसानों के लिए बहुत कुछ होने वाला है। उसमें सबसे बड़ा एक जो पॉइंट है, जो फसल का रेट है उसका 50% उसमें जोड़ के दिया जाएगा। उसमें लेबर कॉस्ट है, पानी है, बीज है, दवाई का चार्जेस जोड़ के दिया जाएगा, ताकि किसान की जो फसल है उसका वाजिब दाम मिल सके। अच्छा, रामराजे, मला एक प्रश्न विचारायचा आहे। रामराजे, के बारे में भी आपने एक राय रखी है, अलग मुद्दा। देखिए, तीनों बिल में एमएसपी का कोई जिक्र नहीं है। सरकार सिर्फ वर्बली बोल रही है, भाई एमएसपी हम नहीं हटाएंगे। जब रेवाड़ी की रैली में प्रधानमंत्री जी की बात का कहाँ विश्वास करें? जब रेवाड़ी की रैली में माननीय प्रधानमंत्री जी ने कहा था पहली कलम से स्वामीनाथन की आयोग की रिपोर्ट लागू करेंगे। उस आयोग की रिपोर्ट को लेकर के सुप्रीम कोर्ट में सरकार ने एफिडेविट दे दिया, हम उसको लागू नहीं कर सकते। तो फिर सरकार किस बिहाफ पे कह सकती है हम किसानों की जो एमएसपी है उसको लागू रखेंगे? हम तो कहते हैं सिर्फ एक लिख कर दे दे, सरकार लिख करके दे दे, उसमें प्रावधान डाले, अगर एमएसपी से नीचे अगर कोई खरीदेगा उसमें सजा का प्रावधान है। बिल्कुल एमएसपीचाच हा मुद्दा आहे। रामराजे, मला एक त्यांना प्रश्न विचारायचा आहे की एमएसपीच्या बद्दल त्यांचा आग्रह आहे आणि त्यांनी लिखित याच्यामध्ये मागितलेला आहे, पण पंतप्रधानांनी आता थोड्या वेळापूर्वी वाराणसीमध्ये सांगितलं आणि यापूर्वी सांगितलं की एमएसपीला कुठल्याही प्रकारचा धक्का आम्ही लावणार नाहीयेत। तर पंतप्रधान जे सांगतायत की आम्ही एमएसपीला कुठलाही धक्का लावणार नाही, त्याच्यावर त्यांना काय म्हणायचं आहे? बिल्कुल अपन त्यांच्याकडूनच हे जाणून घेऊयात। हमें एक बात बताइए कि आप जो सबसे बड़े ऑर्गेनाइजेशन है उसमें से आप मेन हो, पर्सन हो, लेकिन प्राइम मिनिस्टर ने अभी थोड़ी देर पहले वाराणसी में भी और इससे पहले भी कहा है कि एमएसपी को कोई धक्का नहीं लगेगा, एमएसपी किसी तरह से रद्द नहीं की जाएगी। जब प्राइम मिनिस्टर बोल रहे हैं तब किसानों को भरोसा क्यों नहीं है? और प्राइम मिनिस्टर के शब्दों पे सरकार पे आपको भरोसा है क्या? देखिए, प्राइम मिनिस्टर ने कहा था हर खाते में 15,000 रुपये देंगे, क्या आए क्या? सरकार, देखिए, प्राइम मिनिस्टर को लिखने में दिक्कत क्या है? जब एक कमिटमेंट होता है, दो कंपनियों के बीच में कमिटमेंट होता है, रिटर्न में होता है, वर्बल कोई बात नहीं होती। अगर वर्बल बात पे विश्वास करते तो प्रधानमंत्री ने कहा था हर आदमी के खाते में 15 लाख रुपए आएगा, हर किसान को स्वामीनाथन की आयोग की रिपोर्ट पहली कलम से लागू करूंगा। सरकार बन गई, आज 7 साल हो चुके हैं सरकार बने, सरकार ने कुछ क्या किया? तो हम तो लिखित में मानेंगे। अगर ये भी आगे सवाल आता है कि अगर कोई कानून बनता है तो उसमें एमएसपी के नाम डालने की या फिर अमेंडमेंट करने की कोई जरूरत ही नहीं होती, क्योंकि एमएसपी को वो धक्का ही नहीं पहुंचाना चाहते। देखिए, हम तो ये कहते हैं अगर 3 अध्यादेश सरकार का लेकर का एक चौथा अध्यादेश और लिया है, सरकार का अपना अध्यादेश है, सरकार एक अमेंडमेंट डाल दे, भी हम एमएसपी को जारी रखेंगे। जो पॉइंट किसानों की मांगे हैं, चाहे कर्जा माफी को लेकर के हो, चाहे स्वामीनाथन आयोग की रिपोर्ट को लेकर हो, चाहे मंडी व्यवस्था को लेकर के हो, चाहे एफपीओ को लेकर के हो, उन सब मांगों को जो सरकार की मांगे हैं उस एक अध्यादेश में डाल दें। भाई भारत का किसान है, मैं तो ये कहता हूँ कोरोना काल में जो देश के किसान ने जो काम किया है वो ना किसी इंडस्ट्रीज ने किया, और देश को भूखे मरने से बचाया है देश के किसान ने। मुझे एक बात बताइए, रास्ता कैसे निकलेगा? क्योंकि यहाँ पे सभी बॉर्डर जब लगभग आपने बंद कर दिए हैं, यहाँ पे पानी बंद है, सब्जी बंद है, हर चीज जो आती है हरियाणा पंजाब से वो दिल्ली में नहीं आ रही है, तो रास्ता कैसे निकलेगा, हल कैसे निकलेगा? यहाँ पे लोगों को जो परेशानी हो रही है वो दूर कैसे होगी, ये बताइए। देखिए, सरकार से हमें 3 दौर की वार्ता पहले हो चुकी है। मैं हरियाणा के किसानों को लेकर के करीब 2 महीना पहले जो देश के कृषि मंत्री उनके पास खुद गया था, तो कृषि मंत्री ने कहा था हमने 11 मांगे रखी थी, जो एमएसपी भी उसके अंदर थी, मंडी व्यवस्था भी उसके अंदर थी। तो सरकार ने कहा था मैं 10 दिन के अंदर में एक मसौदा तैयार करके, जब तक अध्यादेश लागू नहीं हुए थे उससे पहले कहा था सरकार ने 10 दिन के अंदर एमएसपी डाल करके आपको एक लिखित में लेटर देंगे। तो सरकार उस बात से बैकफुट पे चली गई, सरकार ने लिख के नहीं दिया। तो सरकार का विश्वास कैसे करें भाई? हमें एमएसपी मिलेगी। आगे एजेंडा क्या है?
देखिए हमारा एजेंडा तो है जब तक सरकार रामराजे, जो किसानों की शेतकऱ्यांचा मांग है, मुद्दा उनको लागू कळालेला नहीं करती, आहे. तब तक त्यांना वो या करते कृषी रहेंगे। कायद्यांमध्ये और आप एमएसपीचा शांतिपूर्ण मुद्दा बोल रहे हवाय हैं, लिखित कोई स्वरूपात चीज़ कायद्यामध्ये. कोर्ट में विश्वास फक्त रखते हैं, पंतप्रधानांच्या शब्दावरती ते विश्वास ठेवायला तयार नाहीयेत असंच त्यांचं एकंदर म्हणणं दिसतंय. शेतकऱ्यांची संपूर्ण बाजू त्यांच्या बाजूनं आपण ऐकून घेतलेली आहे. आता आपण मूळ चर्चेला सुरुवात करूयात. राज्यमंत्री अब्दुल सत्तार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि आउटपुट हेड अभिजित कांबळे सर देखील आपल्यासोबत आहेत. आता शेतकऱ्यांची बाजू जाणून घेतल्यानंतर केंद्रात भाजपचं सरकार आहे, त्यामुळे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना विचारणं साहजिक आहे. मागच्या 5 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे आणि काही ठिकाणी त्याला हिंसक वळण लागलेलं बघायला मिळालं. शेतकरी आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. सरकारनं अजून रीतसर शेतकऱ्यांशी बोलणी केलेली नाहीये. पहिला प्रश्न हाच आहे, कुणाच्या ताठर भूमिकेमुळे ही चर्चा अडून राहिली आहे, पुढे का जात नाहीये? देशाचं लक्ष लागलेलं आहे. एक अतिशय आनंदाची शेतकऱ्यांसाठी गोष्ट आहे की कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि गृहमंत्री अमितजी शहा यांनी आमंत्रण दिलेलं आहे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांसाठी बोराडीमध्ये व्यवस्था संपूर्णतः प्रसाधन गृहासह राहण्याची व्यवस्था करून त्यांना आमंत्रित केलेलं आहे की आपण तिथे येऊ शकता आणि त्यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना त्यांनी आमंत्रित केलेलं आहे की आपण निश्चितपणे या चर्चेच्या मार्गातून यामधून तोडगा काढता येऊ शकतो. कारण कृषी कायदे जे आहेत ते कृषी कायद्याच्या संदर्भात काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये असो, पंजाबच्या निवडणुकीच्या वेळेला जाहीरनाम्यामध्ये असो, त्याच गोष्टी आलेल्या आहेत जे कृषी कायद्यामध्ये आलेले आहे. आणि निश्चितपणे एमएसपीच्या संदर्भात माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की एमएसपी कशासाठी असते की जर का बाजारात जर भाव कमी असेल तर एमएसपीच्या दराने सरकार मार्केट इंटरव्हेन्शन करून संपूर्ण धान्य खरेदी करेल आणि मार्केट स्टेबिलाईज करेल आणि त्याप्रमाणे एमएसपीच्या प्रमाणे गहू असो, तृणधान्य असो, कडधान्य असो, तेलबिया असो, कांदा बटाटा असो, या खरेदी एमएसपी ज्याची आहे त्या 14 गोष्टीची त्या खरेदी करण्याची तयारी ही दाखवलेली आहे. आणि गेल्या 6 वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसच्या काळापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात म्हणजे साधारणतः 3 पट एमएसपीच्या दराने सर्व खरेदी करण्यात आलेली आहे. कापसाची सुद्धा आजही महाराष्ट्रामध्ये सीसीआयचे केंद्र, कापसाचे केंद्र सरकारने सुरू केलेले आहे. वाटलंच तर महाराष्ट्र कापूस उत्पादक संघाचे केंद्र सुरू झालेले नाही. भरड धान्याची खरेदी सुद्धा नाफेडच्या मार्फत सुरू झालेली आहे. आणि त्यामुळं कुठेतरी हा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न पॉलिटिकली मोटिवेटेड केला जातो. शेतकऱ्यांचं आंदोलन शेतकरी अतिशय समजदार असतात. शेतकऱ्यांना रागही येतो, उग्रही होतात, परंतु शेतकऱ्यांचं आंदोलन व्यवस्थित असतो. आणि म्हणून माझी विनंती आहे की शेतकऱ्याच्या नावाखाली राजकारण त्यामध्ये केल्या जाऊ नये आणि शेतकऱ्यांना समाधान होईल त्याप्रमाणे तोडगा काढण्याकरता केंद्र सरकारने तयारी दाखवलेली आहे आणि त्याप्रमाणे केंद्र सरकारच्या तयारीला प्रतिसाद द्यावा ही निश्चितपणे नम्रपणे तुमच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो. आपण भाई जगतापांकडे जाऊयात, कारण का पॉलिटिकली इन्स्पायर्ड कुठेतरी हे आंदोलन आहे असा आरोप बोंडे सरांकडून केला जातोय. भाई सर, तुम्हाला काय वाटतंय? कारण का राहुल गांधी आधीपासून बोलतात, आज प्रियंका गांधी देखील या आंदोलनाबद्दल बोलल्यात आणि केंद्र सरकारवरती त्यांनी निशाणा साधलेला आहे. खरंच पॉलिटिकली इन्स्पायर्ड असं हे आंदोलन आहे आणि सध्या कुणाची भूमिका ताठर ठरतीये, त्यामुळे चर्चा होत नाहीये, सलग 5-5 दिवस आंदोलन मात्र होतंय. रेश्मा, असं आहे की सगळ्यात प्रथम या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या ह्या आपल्या जो आपला अन्नदाता आहे या आंदोलनामध्ये आजपर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांना मी सगळ्यात प्रथम मी श्रद्धांजली अर्पित करतो. आणि या ठिकाणी बोंडे माजी कृषी मंत्री ज्या पद्धतीने बोलत आहेत की पॉलिटिकली मोटिवेटेड. आता पॉलिटिकली मोटिवेटेड म्हणजे काय? असं आहे की आत्ताच तुमचे प्रतिनिधी रामराजे जे बोलत होते त्या याचं नेतृत्व करणाऱ्या शेतकऱ्यानेच सांगितलं ते सगळं. म्हणजे आता हे मी सांगितलं असतं तर ते मग पॉलिटिकल झालं असतं कदाचित. एक तर त्याने स्पष्टपणे सांगितलं की देशाच्या पंतप्रधानांच्या
कथनीवर आमचा अजिबात विश्वास नाही, कारण त्यांची कथनी आणि करणी ही गेली 6 वर्षे ह्या देशाला बघितलेली आहे. सर्वसामान्याने बघितलंय, शेतकऱ्याने बघितलंय. आणि कुठल्या तोंडाने हे बोंडे सांगतात येतो की नाही ते सगळ्या गोष्टी लागू होतील नाही. यांच्याच सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट फाईल केलंय की स्वामीनाथन याच्या आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या आम्ही लागू करू शकत नाही. आता हे सांगितल्याच्या नंतर कुठलं हे राहतं, पर्याय राहतो शेतकऱ्यांच्या समोर. आणि याच्यामध्ये चर्चा करत असताना जेव्हा 11 मुद्दे या शेतकऱ्यांनी दिले होते, जेव्हा ह्याच्याबद्दल हे कायदे बनवण्यापूर्वी की सजेशन्स आपण म्हणतो ना की त्याच्यात सूचना वगैरे, त्याच्यामध्ये ह्या 3 मुद्दे जे होते ते महत्त्वाचे होते. मग त्याच्यात MSP असेल, त्याच्यामध्ये APMC असेल आणि त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या ह्या गोष्टी ज्या शेतकऱ्याच्या याला मालाला, शेतीमालाला संरक्षण देऊ शकतील, ह्या तिन्ही गोष्टी त्यांनी टाळल्यात. आता ज्या ठिकाणचा उल्लेख केला जातोय हे आता 26 पासून हे आंदोलन सुरू झालं. आपण लक्षात घ्या, पंजाबमधून सुरू झालं, हरियाणामधून सुरू झालं, मग याच्यामधून राजस्थानमधून सुरू झालं, UPतून, या सगळ्या राज्यातून सुरू झालं. जे 7 रस्ते याच्याकडे येणारे आहेत हे सगळे रस्ते त्यांनी अडवले. परंतु त्या बॉर्डरवर, त्या राज्याच्या बॉर्डरवर यांनी सगळ्या व्यवस्था करून ठेवल्या होत्या. पण शेतकरी नाही ऐकले, ते धडकले दिल्लीच्या बॉर्डरवर. आता तिथे थांबलेत. आता काय म्हणतात आहेत ते, हे काय म्हणाले बोंडे की त्यांना तिथे कोराडीच्या त्या मैदानात बोलवलंय. आपल्याला माहिती आहे का ते कोराडीचं मैदान काय आहे? ते आपल्या इथे जसं आझाद मैदान वगैरे वगैरे अशी जे विस्तीर्ण असं मोठं मैदान आहे, त्याचं त्या शेतकऱ्यांना चांगलं माहिती आहे की त्या मैदानात गेल्यावर ह्यांना तिकडे सगळ्यांना अरेस्ट दाखवतील आणि ज्या व्यवस्थांचाही ते उदो करतात त्या करायलाच लागतात. त्याच्यात काय मोठं विशेष आहे? आणि म्हणून देशाचा शेतकरी ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरलेला आहे ह्याच्यामध्ये राजकारणाचा प्रश्न येत नाही. देशाचा अन्नदाता ज्या पद्धतीने आज नाडला जातोय किंवा नाडला जाणार आहे भविष्यामध्ये दलालांच्या मुळे, आणि ह्या दलालांचं प्रतिनिधित्व जर मोदी सरकार करत असेल आणि दलालांना फायदा व्हावा म्हणून जर ते हे करत असतील आणि त्याचा आक्षेप शेतकरी स्वतः घेत असेल, मग ह्याच्यामध्ये पॉलिटिकली मोटिवेटेड आम्ही काय म्हणतोय? आपल्याला आठवत असेल या तिन्ही कायद्यांच्या विरोधात आणि कामगार कायद्यांच्या विरोधामध्ये आमचे नेते सन्मान्य राहुल गांधींनी याच्यापूर्वीच हे केलं. पंजाबमध्ये त्यांना हरियाणामध्ये अडवण्यात आलं, हरियाणामध्ये घुसले सगळे. आणि त्यामुळे लोकशाहीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने जो अधिकार दिलाय रस्त्यावर येण्याचा, आणि आपण हिंसक वळण जे म्हणालात, मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो, हिंसक वळण आणि जे मीडियामध्ये ज्या पद्धतीने दाखवलं जातंय, गोदी मीडियामध्ये ज्या पद्धतीने दाखवलं जातंय, मला सांगा ह्या आशिया खंडामध्ये स्वातंत्र्य काळानंतर हे पहिलं आंदोलन असेल. आपल्या माहिती करता सांगतो, फक्त एकट्या पंजाब मधून 98,000 ट्रॅक्टर सांगितले. इतर शेतकरी तर वेगळेच. हरियाणामधून, हरियाणा सरकार ह्यांचं असल्या कारणाने त्यांनी हाऊस अरेस्ट केली तिथल्या शेतकऱ्यांना. बाईकवर निघाले शेतकरी आणि किती लाखोच्या संख्येमध्ये. तीच पद्धत याच्यामध्ये राजस्थान मधून त्याच पद्धतीने UP मधून लाखोंच्या संख्येने शेतकरी निघाले. हरियाणा, दिल्लीच्या बॉर्डरवरती त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला. आणि कशा पद्धतीने हे प्रयत्न केले गेले भाई सर, आपण मागच्या 5 दिवसांमधून बघतोच आहे. आपण इतर लोकांकडे देखील जायचंय, रामराजेंकडे पुन्हा एकदा मला जायचंय, कारण का जे आंदोलन करते शेतकरी आहेत त्यांचे प्रतिनिधी त्यांच्यासोबत आहेत. रामराजे, खरं तर केंद्र सरकारनं सांगितलं आहे की बोराडी या भागामध्ये तुम्ही जमा, त्यानंतर आपण 3 डिसेंबरला चर्चा करू. त्याआधी देखील चर्चा होऊ शकते. मात्र या शेतकरी संघटनांचं नेमकं म्हणणं काय आहे? कारण का जी माहिती समोर आली, जंतर मंतर किंवा रामलीला मैदानात जर जमायचं असेल तर ते सकारात्मक आहेत. बोराडीला फक्त त्यांचा विरोध आहे की केंद्र सरकारनं ते जिथे आंदोलन करतायत तिथेच नेत्यांनी यायला हवं. बिल्कुल, हमारे साथ है यहाँ के नेता है जो कि फार्मर यूनियन के हैं. मुझे एक बात बताइए कि अब बुराड़ी में
जब आप बोल रहे हैं कि सरकार भी बोल रही है कि बुराड़ी में आ जाए, वहाँ पर ग्राउंड है, यहाँ पे आपको क्या डर है क्या वहाँ पे जब सब किसान जाएंगे तब सरकार उनको अरेस्ट कर लेगी या फिर वहाँ से बाहर निकलने नहीं देगी? क्यों वहाँ पे चर्चा करने के लिए तैयार नहीं है? देखिए राजू जी, सरकार बिना दबाव में नहीं आएगी। वहाँ हम दबाव नहीं दे सकते सरकार को। जब तक नेशनल हाईवे बंद है, जब तक सरकार दबाव में है। चारों तरफ से दिल्ली में चारों नेशनल हाईवे पे लोग बैठे हुए हैं। नेशनल हाईवे पे दबाव बना जा सकता है सरकार को। अगर सरकार किसान के हक में होती तो ये अध्यादेश लागू नहीं करके आती। सरकार ने अध्यादेश लागू किए, उसको दबाव में हमने नेशनल हाईवे दबाव बनाना पड़ेगा। जो जीवन रेखा है दिल्ली की, अगर जीवन रेखा को हम रोकेंगे जब भी सरकार पर दबाव बनेगा। मेरा ये मानना, जिस देश का किसान सुरक्षित नहीं हो, देश कभी तरक्की नहीं कर सकता। अब अमेरिका को ले लीजिए, वहाँ 4% किसान खेती करते हैं। वहाँ एक साल में 816 करोड़ डॉलर की सब्सिडी मिलती है किसान को। भारत देश के किसान को मिलता क्या है? लेकिन सवाल यही उठ रहा है कि आपके आंदोलन में बाहर के कुछ तत्व आए हैं और आंदोलन एक अलग दिशा में जा रहा है। जेएनयू हो या फिर अलग जगह पे शाहीन बाग के भी लोग यहाँ पे आकर बैठ रहे हैं। मतलब कि इस आंदोलन के ऊपर ही क्वेश्चंस जो है वो पैदा हो रहा है। देखिए, ये तो सरकार की मंशा है डिवाइड एंड रूल करने की। ये देश का किसान, मैं तो ये कहता हूँ, चाहे किसी पार्टी में हो, वो किसान तो है ना। चाहे पंजाब का किसान हो, चाहे उत्तर प्रदेश का किसान हो, चाहे उत्तराखंड का किसान हो, चाहे हरियाणा का किसान हो, चाहे राजस्थान का किसान हो, पूरे चाहे महाराष्ट्र का किसान हो, पूरे देश का किसान एक है और धरातल पर है। देखिए, ऐसे प्रोग्राम में ऐसे आपराधिक तत्व तो आते ही हैं, तो पुलिस की ड्यूटी बनती है, सीआईडी की ड्यूटी बनती है, उनको लोगों को ढूंढे, उनको गिरफ्तार करे। हमारा कोई विरोध नहीं होगा। अगर किसी को लगता है ये आपराधिक तत्व है, इसके बयानबाजी गलत है, शाहीन बाग जैसे लोग अगर यहाँ हैं, तो सरकार उसको गिरफ्तार करे ना। हमें कोई दिक्कत नहीं, हम सरकार का समर्थन करेंगे। हम सरकार पुलिस प्रशासन के साथ पूरी तरह से हम सरकार के साथ हैं। सरकार अगर अभी कहे 2 घंटे के बाद हम अपने नुमाइंदों को भेज करके बात करें ना, हम तो सरकार के साथ बात करने के लिए तैयार हैं। हम नहीं चाहते देश का नुकसान हो, ना किसान कभी चाहता देश का नुकसान, क्योंकि किसान अपनी फसल को बो रहा है। अभी किसान की जुताई चल रही है खेतों में, अभी गन्ने का काम चल रहा है किसानों का। किसान के पास समय की मजबुरी है, किसान की सडक पर किसान को आना पडा। बिलकुल हीच मजबुरी आहे की रस्त्यावर यावं लागते शेतकऱ्यांना। त्यामुळं सरकार चर्चेला तयार असलं तरी सुद्धा ज्या शेतकऱ्यांच्या अटी आहेत त्या पूर्ण करते का, हा प्रश्न जो आहे तो आणखीन या नेत्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये दिसतोय। निश्चित रामराजे, तेव्हा शेतकऱ्यांच्या मनातली खदखद आहे आणि त्यांच्या मागण्या मोजक्या आणि स्पष्ट आहेत, मात्र त्यावरती चर्चा समोरासमोर बसून कधी होणार हाच आपला चर्चेचा विषय आहे। कारण का हे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चाललेलं आहे। त्यासोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की केंद्रीय या 3 कृषी कायद्यांना विरोध संपूर्ण देशभरातल्या राज्यांमधून बहुतांश होत आला, मात्र याचा जास्त प्रभाव हा पंजाब आणि हरियाणातून दिसतोय। जे आंदोलक आहेत, जास्तीत जास्त लाखातली संख्या ही पंजाब आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांची आहे। त्याच अनुषंगाने मला राजू शेट्टी यांच्याकडे देखील जायचंय। शेट्टीजी, महाराष्ट्रात देखील बाजार समित्या आहेत, एपीएमसी मार्केट्स आहेत, इथे देखील आडत्यांचा व्यापाऱ्यांचा विषय आहे, त्याच्या विरोधात देखील तुम्ही बोललेले आहात। तर माझे 2 प्रश्न याच संदर्भातले आहेत की हे आंदोलन इतकं भडकण्यामागे, म्हणजे शेतकरी इतके आक्रमक होण्यामागे, म्हणजे पंजाब आणि हरियाणातलेच नेमकी कारणं काय आणि महाराष्ट्रात असं चित्र का दिसलं नाही आत्तापर्यंत? आंदोलनं झाली मात्र तीव्रता इतकी दिसली नाही। नाही, याला कारण असं आहे की पहिल्यांदा शेतकरी एवढे आक्रमक का झालेले आहेत या मुद्द्यावर मी येतो। कारण शेतकऱ्यांना दिसतं आहे, पंतप्रधान वारंवार जरी सांगत असले की हमी भावावर कायम राहणार आहे, एमएसपी राहणार आहे, तरी हा हमीभाव कागदावरच राहतो आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही। पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्या आणि उत्तर प्रदेशमधले विशेषतः शेतकरी जे आक्रमक आहे त्याचं कारण हे शेतकरी बहुतांश एकतर धान पिकवतात, भात पिकवतात किंवा गहू पिकवतात आणि भात आणि गहू सरकार खरेदी करतं, त्यामुळे त्यांच्यावर त्याचा लगेच प्रभाव पडणार आहे। त्यामुळे ही जर का हमीभावाची आणि सरकारी खरेदीची यंत्रणा मोडीत निघाली तर भविष्यामध्ये, कारण याच्यामध्ये हळूहळू खाजगीकरण होऊ पाहतंय आणि आज सरकार जे खरेदी करतं ते कायदा आहे म्हणून नव्हे तर काही जबाबदारी आहे म्हणून, किमान नैतिकता म्हणून हमीभावानं सरकार सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी म्हणून धान्य खरेदी करतं। पण भविष्यामध्ये हळूहळू सरकारनं जर का खरेदीतलं अंग काढलं आणि
कॉर्पोरेट कंपन्यांच्यावर जर सोपवलं किंवा उद्योगपतींच्यावर सोपवलं तर त्यांच्यावर तशा प्रकारचं बंधन असू शकत नाही, कारण तसा कायदा नाही. पंतप्रधान सांगतात की हमीभाव अस्तित्वात राहील, हे पंतप्रधानांनी सांगायची गरज नाही, कारण ज्या नेहरूंचा ते द्वेष करतात त्या नेहरूंच्या काळापासून हमीभाव हा अस्तित्वात आहेच. तो काय नव्यानं या पंतप्रधानांनी आणला याच्यातला भाग नाही. परंतु हा जो हमीभाव आहे त्याला कायद्यानं काही आधार नाही आहे, ती एक शिफारस या स्वरूपात आहे. फरक लक्षात घ्या, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जो FRP मिळतो ती FRP जर नाही मिळाली तर संबंधित साखर कारखाना, मग तो खाजगी असो किंवा सहकारी असो किंवा सरकारी असो, त्यांच्या मालमत्तेची जप्ती करून, कारण ते सरकारी थकबाकीदार आहे तसं समजून शेतकऱ्याचे पैसे वसूल केले जातात. म्हणजे ऊसाची FRP देणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. पण ऊस वगळता इतर पिकांना जो हमीभाव आहे तो बंधनकारक नाही. आम्ही ही MSP आहे ना, ती MSP आम्हाला नको आहे, आम्हाला SMP पाहिजे, स्टॅट्युटरी मिनिमम प्राइस जी आहे, म्हणजे किमान एवढा हमीभाव, त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये सरकार, सार्वजनिक वितरण व्यवस्था किंवा खाजगी व्यक्ती किंवा उद्योगपती किंवा कंपन्या कुणालाही या देशातल्या शेतकऱ्याचा शेतीमाल हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करता येणार नाही. केल्यास त्याच्यावर कारवाई होईल. अशा प्रकारचे आम्हाला कायद्यामध्ये तरतूद हवी आहे आणि म्हणून शेतकरी हे आक्रमक आहेत. आता मुद्दा राहिला महाराष्ट्राचा. महाराष्ट्रामध्ये सरकारनं आधीच सांगितलेलं आहे की या तिन्ही कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार नाही. त्यामुळे जो उठाव महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. पण ज्यावेळी महाराष्ट्र सरकार केंद्राच्या दबावाखाली येऊन या तिन्ही कायद्याची अंमलबजावणी करणार असं सांगेल, त्यावेळी सगळ्यात मोठा भडका तुम्हाला महाराष्ट्रामध्ये उडालेला दिसेल. तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, या आज दिल्लीला बसलेले जे शेतकरी आहेत ते एकटे नाहीत. सरकार त्यांना खलिस्तानी ठरवू पाहत आहे, म्हणजे सांप्रदायिक आणि जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. हे केवळ पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांचं आंदोलन आहे असं म्हणताय. मी तुम्हाला सांगतो, देशभरातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना एकवटलेल्या आहेत आणि या आंदोलनाला, दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून उद्या आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्रामध्ये निदर्शनं करणार आहोत. कारण दिल्लीत थंडीत कुडकुडत बसलेला शेतकरी एकटा नाही आहे. आम्ही महाराष्ट्रातले, कानाकोपऱ्यातले, देशभरातले सगळे शेतकरी त्याच्या मागे आहोत. आणि आता केंद्र सरकारनं जर का आडमुठेपणा सोडला नाही तर आंदोलनाचा भडका संपूर्ण देशामध्ये उडाल्याशिवाय राहणार नाही, याची जाणीव केंद्र सरकारनं ठेवायला पाहिजे. निश्चित. तेव्हा आता देशभरातली शेतकरी आणि शेतकरी संघटना या कृषी कायद्यांविरोधात एकत्र येताना दिसतात. त्यासोबतच राजू शेट्टींनी खलिस्तानी हा एक मुद्दा आणला आणि यासोबतच 5 दिवसात जे आंदोलन झालं, जो अश्रुधुराचा वापर झाला, पाण्याचा मारा झाला, जिथे तापमान 10 अंशांच्या खाली आहे, हे सगळं करताना केंद्र सरकारला आणि संबंधित म्हणजे हरियाणाचं सरकार असेल त्यांना अजून शांततेत हे आंदोलन हाताळता आलं असतं का? आणि सोबतच MSPचा मुद्दा, या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे. सोबतच सत्तार सर देखील मगासपासून बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडे देखील जाणार आहोत. हे सगळे मुद्दे घेऊन तुर्तास या कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेचच परत येतोय, बघत रहा रोखठोक. ब्रेक नंतर रोखठोक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिल्लीत मागच्या 5 दिवसांपासून शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन नेमकं कुणामुळे चिघळतं यावरती तोडगा अजून का निघत नाहीये. कुणाचा ताठरपणा, शेतकरी संघटनांचा, शेतकऱ्यांचा की केंद्र सरकारचा, या सगळ्याला कारणीभूत ठरतोय, या विषयावरती आपण सविस्तर चर्चा करतोय. यापुढे मी आता जाणार आहे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे आणि त्यांना प्रश्न विचारतील आमचे आउटपुट हेड अभिजित कांबळे सर. अब्दुल सत्तारजी, आपण पाहिलंय की एकतर ज्यावेळेस संसदेमध्ये हे बिल आलं होतं त्यावेळेस पण शिवसेनेची भूमिका बदललेली आपल्याला दिसली आहे. त्यानंतर राज्य सरकारने जाहीर केलं आणि आता राजू शेट्टींनी पण सांगितलं की हा कायदा राज्यात आम्ही आणणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे. पण त्याच वेळेस एक पत्रक पणन सचिवांकडून निघालेलं होतं की हा कायद्याची अंमलबजावणी राज्यात करण्याच्या संदर्भात. मला हा प्रश्न विचारायचा आहे की आत्ता या पत्रकाची स्थिती काय आहे, हे पत्रक अस्तित्वात आहे की नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे
की खरोखर राज्याला या कायद्याच्या संदर्भात अधिकार आहेत का, की राज्य ह्या कायद्याची अंमलबजावणी थांबवू शकतं? म्हणजे जे काही कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे त्याच्यानुसार हे खरोखर शक्य आहे का, कशा प्रकारे शक्य आहे, आम्हाला समजावून सांगा. नाही, खरं म्हणजे तुम्ही जे बोलले का आमच्या शिवसेना पक्षाची भूमिका ह्या कायद्याला विरोध करण्याची, यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही. मध्यंतरी जो काही एक कागदी घोडा समोर आला होता त्याच्याबद्दलही सविस्तर चर्चा झाली आणि अशा पद्धतीचा कोणताही आदेश याच्या पुढे काढता येणार नाही. सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांचा हित आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव, शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करण्याची सरकारची हमी, हे सर्व गोष्टी ज्या आता ज्या चालू होत्या आणि पूर्वीपासून खरं म्हणजे राजू शेट्टी साहेबांनी हे पंडित जवाहरलाल नेहरू पासून उल्लेख केलेला आहे. हे सत्य आहे. आजच अशा पद्धतीच्या हे जाचक शेतकऱ्याच्या विरुद्ध कायदे करण्याच्या पाठीमागं हे कुठंतरी मला असं वाटतंय का उद्योगपतीचे काही प्रतिनिधी अशा पद्धतीचे कायदे बनवून, हे तिन्ही कायद्यामध्ये तुम्ही पहा, उद्योगपती आणि मोठ्या कंपन्या असतील यांच्याशी शेतकऱ्यांचे करार होतील आणि शेतकऱ्याच्या मालाला त्यांच्या हाताप्रमाणे समोर हात पसरावा लागल आणि ही परिस्थिती कदाचित निर्माण झाली तर शेतकरी मोठ्या संकटामध्ये येईल. अशा पद्धतीने आज हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्येही आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने आणि पंजाब सरकारने हा निर्णयच घेतला, राजस्थान सरकारने हे निर्णय घेतला की आम्ही हे सरकारचे कायदे लागू करणार नाही. त्यामुळं राजू शेट्टी साहेबांसारखे जे शेतकरी संघटना आक्रमक रूपाने शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम करतात ते लोक आज शांत आहे. याचा अर्थ महाराष्ट्राचा शेतकरी काही शांत नाही. भविष्यामध्ये ज्या ज्या देशामधल्या कोणत्याही राज्याचा शेतकरी एकदा रस्त्यावर उतरला का देशभराचे शेतकरी उतरतात. आणि ह्या सरकार जो आहे, आता आजचा जो सरकार आहे मोदी सरकार, ह्या सरकारचा जोपर्यंत पुऱ्या देशाचे शेतकरी नाक दाबणार नाही तोपर्यंत ते सरळ तोंड उघडणार नाही. कारण ती यांचा तोंडामध्ये बोलणारा धनी जो आहे तो उद्योगपती आहे. तुम्ही पहा, प्रत्येक त्यांचे निर्णय जेव्हापासून हे सरकार आला त्यांचे निर्णय हे पूर्व उद्योगपतीच्या अधीन राहून करतात, उद्योगपतीच्या फायद्याचे करतात आणि दाखवताना शेतकऱ्याचं हित दाखवतात. आता बोंडे साहेब मध्यंतरी चर्चा करत होते का शेतकऱ्याचा हमी भाव राहणार, शेतकऱ्याला हे राहणार, शेतकऱ्याला ते राहणार. अरे शेतकऱ्याचा प्रायव्हेट व्यापारी कुठेही माल खरेदी करल, कसा माल खरेदी करल? जे शेतकऱ्याला कडं शेतीसाठी पैसा नसला तो एखाद्या कंपनीशी किंवा एखाद्या उद्योगपतीशी करार केला तर संकटाच्या काळामध्ये त्याला संरक्षण कोण देईल? अशी ही सर्व एकंदरीत परिस्थिती बघितली तर हा जो जुलमी कायदा बोलल मी याला, हा जो जुलमी कायदा, तिन्ही कायद्यामध्ये जी अमेंडमेंट या सरकारने केली, नवीन जे कायदे आणलेले हे ताबडतोब त्याला स्थगिती द्यावी. पहिले त्याला स्थगिती दिल्यानंतर बाकीच्या चर्चा, जे काही देशभरामधल्या शेतकरी संघटना आहे, शेतकऱ्यांचे नेते आहेत, ठीक आहे तुम्हाला राजकारण वाटत असेल ना, राजकीय पक्षाची कोणाशी चर्चा करू नका, परंतु देशाच्या शेतकऱ्यांच्या मध्ये ज्या ज्या संघटना असतील त्या संघटनेची शेतकऱ्याच्या भावना जाणून घ्यावं. शेवटी राज्य आणि राज्यकर्ते हे शेतकऱ्यांसाठी आहे आणि जगाचा पोशिंदा हा शेतकरी असेल आणि शेतकऱ्यावर इतकी वाईट परिस्थिती या थंडीच्या काळामध्ये, या कडकडाच्या, या कोरोनाच्या महामारीमध्ये, कोरोनाच्या विषाणूसारखा आज ज्या जगभरामध्ये हे चालू आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याला 2 शब्दामध्ये कदाचित पंतप्रधान मोदयांनी लेखी दिला असता का ठीक आहे. सत्तारजी, मी तुमच्या त्याच मुद्द्यावरती पुढे अनिल बोंडेंना विचारतो. अनिल बोंडेजी, हाच मुद्दा आहे, वारंवार तोच मुद्दा समोर येतोय MSPचा. MSP तुम्हाला कायद्यात टाकण्यामध्ये अडचण काय आहे, थोडक्यात सांगा. नाही, एक सर्वात महत्वाची गोष्ट थोडा वेळ घेतो मी. MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस. जेव्हा या तृणधान्य, कडधान्य 14चे हमीभाव जाहीर होतात त्याचा जर बाजारभावापेक्षा कमी असला तर ते काँग्रेसचं सरकार होतं तेव्हाही आणि आताही सरकार शिफारशीप्रमाणे, ऑर्डिनन्स प्रमाणे हे सर्व धान्य खरेदी करतं आणि मार्केटचा भाव उंचावतं आणि ते आपण केलेलं आहे. केंद्र सरकारने केलेलं आहे, काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा केल्या गेलेलं आहे. आणि या कायद्यामध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही, या लोकांचं गणितच हे आहे की हरियाणाच्या, पंजाबच्या, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचं, ज्यांचं धान आणि गव्हाचं उत्पादन जास्त असतं आणि सर्वात जास्त देशामध्ये खरेदी MSPच्या भावाप्रमाणे गव्हाची आणि तांदूळाची हरियाणा आणि पंजाब मधून केल्या जाते.
यांनी भीतीच दाखवून दिलेली आहे की हे सरकार MSP प्रमाणे तुमचा गहू आणि तांदूळ खरेदी करणार नाही. ज्याप्रमाणे सीएच्या कायद्याच्या वेळेला मुस्लिम समाजाला यांनी भीती दाखवून दिली होती की तुमचं नागरिकत्व काढलं नाही, नाही. आपण या मुद्द्यावरच म्हणजे राहू. एक मिनिट, भाई जगताप बोलतायत तुमच्या या मुद्द्यावरती. एक मिनिट, एक मिनिट. अनिल बोंडेजी, बरं ठीक आहे, हा बोला बोला. ही भीती दाखवणे. पहिले एकच मुद्द्यावर बोला. तुम्ही हा मुद्दा सोडून दुसऱ्या मुद्द्यावर गेले तर शेतकऱ्याच्या मुद्द्यावर चर्चा होणार नाही. हा भाई, त्यांचा मुद्दा थोडक्यात पूर्ण करतील. अनिल बोंडेजी, तुम्ही पूर्ण करा थोडक्यात. पूर्ण ही जनमानसामध्ये अहो, भीती त्यांची सवयच टाकण्याचं काम आहे. हे पहिल्यांदा विषयाला करतात. बगल देण्याची त्यांची सवय नाही, जुनी आहे. बगल देत ती काय नवीन नाही. बगल देत नाही. आणि दुसरी गोष्ट, हमी भावानी पणनच्या कायद्यामध्ये बगलच देताय तुम्ही, दुसरं काय करताय? अहो राजू शेट्टी महाराष्ट्रात कुठं आंदोलन करून राहिले? शेतकऱ्याची बोंडेजी, तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा. प्लीज बोंडेजी, तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. तुम्ही करताय ना खरेदी. पणनच्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे की कोणत्याही व्यापाऱ्यांनी, राज्य सरकारचा कायदा आहे, कोणत्याही व्यापाऱ्यांनी हमी भावापेक्षा खरेदी करू नये. जेव्हा तुरीच्या संदर्भात जेव्हा झालं, व्यापाऱ्यांनी खरेदी थांबवली, त्यांच्यावर केसेस सुद्धा दाखल केल्या. पण आता राज्य सरकारने तो कायदा लावावा ना. समजा जर यांच्या कृषी उत्पन्न बाजार बोंडेजी, साधा सरळ हा प्रश्न होता की जे 3 कृषी कायदे आहेत, काही सुधारित आहेत, काही नवीन आहेत. तुम्ही म्हणतायत की MSP देऊ नका असा कुठेही उल्लेख नाही. तर तो MSP द्यावा असा सरळ सरळ उल्लेख का करण्यात आला नाही? त्याच्यामुळे हे सगळं रामायण सध्या घडतंय ना. इतका साधा प्रश्न आहे ज्याचं तुम्ही इतकं मोठं उत्तर देताय. MSP सगळ्या पिकांसाठी लागू नाहीये, फक्त 14 पिकांसाठी लागू आहे, ज्याची सरकार खरेदी करतं. मग मला सांगा, MSP लागू नाही, फळासाठी लागू नाही, भाज्यांसाठी लागू नाही, कांद्यासाठी लागू नाही, त्यांच्यासाठी काय होणार आहे? बोंडेजी, काही राज्य अशी आहेत, पंजाब हरियाणा सारखी, जिथे मुख्य पिकं 2-3 आहेत ज्यांच्यासाठी MSP महत्वाचा आहे. म्हणून हा प्रश्नही महत्वाचा आहे. तर MSPच्या प्रमाणे सरकार खरेदी करायला तयार आहे. हे फ्लोअरवर लोकसभेमध्ये विरोध करू लागले. हा कायदा स्थगित करा किंवा रद्द करा. बोंडेजी, तुमच्या वक्तव्यावरून दिसते की सध्या तरी सरकार कुठल्याही प्रकारे कायद्यामध्ये आणण्यात उत्सुक नाहीये, तयार नाहीये. आता आपण भाई जगताप काय म्हणतायत ऐकूयात. भाई तुम्ही बोला. तुम्हाला राजकारणच करायचं आहे यामध्ये, कारण तुम्हाला विचारत नाही काँग्रेसला कोणी, म्हणून त्यामुळे राजकारण करून गोंधळ आता असं आहे की 4 वर्ष बाकी आहे राजकारण करायला. संपूर्ण ते असू द्या. एक गोष्ट अशी आहे रेश्मा, याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की साधे प्रश्न आपण विचारले, का टाकलं नाही, काय हे सगळं दुनियाभरचं काँग्रेसनी राजकारण संपलं ते आम्ही बघू ना आमचं, तुम्ही काय हे करता चिंता. आणखीन एक गोष्ट मला इथे उल्लेख करावासा वाटेल. मला मोठं आश्चर्य वाटतंय, स्वतः कृषी मंत्री राहिलेली व्यक्ती अशा पद्धतीने, अर्थात त्यांना पर्याय नाही कारण तिकडे दाढीवाला बाबा बोले आणि हे चाले, असंच चाललेलं आहे देशभर. आणि त्यामुळे आज राजू शेट्टी काय म्हणाले, राजू शेट्टी काय म्हणाले ते जास्त महत्वाचं आहे. देशातला तिथला जो शेतकरी जो तुमच्या याने विचारलं, हो राजू शेट्टी म्हणत नाही महाराष्ट्रातल्या. आता असं आहे की मला असं वाटतं की एवढं साधं आपण नियम पाळूया. तुम्ही बोलत असताना सुद्धा तुम्हाला आडवा तिडवा सोलता आला असता, आम्हाला सोलू आम्ही, वेळ येईल तेव्हा. परंतु आम्ही जेव्हा बोलतोय आणि आमचे मुद्दे खोडून काढा ना, का मध्ये मध्ये चोंबडेगिरी करताय. असं आहे की राजू शेट्टी जे म्हणाले, या राज्यामध्ये जसा उसाचा कायदा आहे, जसा FRP जर नाही मिळाली तर याच्यावर कारवाई केली जाते, तशा पद्धतीने नवे कायदे बनवताना, जुने कायदे मोडीत काढताना हे प्रावधान का केलं नाही? साधी गोष्ट. आतापर्यंत जे काय तुम्ही म्हणत होतात, ज्याची तुम्हाला कधीही स्वप्न पडणार नाहीत, नेहरूजींच्या काळापासून असलेला हा जो कायदा, त्याच्यामध्ये काळानुसार बदल होत असेल, 14 पिकांकरता का ना होईल, पण तो का टाकला नाही हा साधा प्रश्न. तुम्ही जे काय गावभरचं बोलताय त्याला याच्यासाठी अर्थ नाही. ते रामराजे जे डायरेक्ट शेतकऱ्याला विचारत होते आणि तो शेतकरी डायरेक्ट हे म्हणाला, राजू शेट्टी सुद्धा म्हणाले, पंजाब आणि हरियाणाचं नाव नुसतं पुढं याच्यासाठी करू नका. गहू आणि धान म्हणजे तांदूळ हा 85 ते 90% ह्या 2 राज्यातनं खरेदी केला जातो. परंतु ज्या राज्यामध्ये जी पिकं आहेत 14, त्याही राज्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे, हे विसरू नका. आणि राजू शेट्टी म्हणाल तसं
देशभरातल्या 500 पेक्षा जास्त ह्या ज्या शेतकरी संघटना आहेत ते याच्यामध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे तुमची राज्य जर सोडली म्हणजे भाजप प्रणित राज्य सोडली तिथेही त्यांनी तो प्रयत्न करून बघितला. याच्यामध्ये हरियाणामध्ये लोकांनी जुमानलं नाही, लाखो तिथे शेतकरी त्या आंदोलनामध्ये सामील झालं. एक गोष्टीचा मुद्दा इथे मुद्दाम हे करतो व्यक्त करतो रेश्मा, रामराज्य बोलत असताना त्यांनी काय उल्लेख केला, कारण हा मुद्दा तुम्ही सुरुवातीला बोलला होतात म्हणून, की काही असामाजिक तत्व अगदी त्यांनी उल्लेख करताना शाहीनबागचा केला, आणखीन JNUचा केला. आतापर्यंतची माहिती आमची अशी आहे जवळजवळ 10,000 शेतकऱ्यांवर त्यांनी गुन्हे दाखल केलेत. मग ह्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल तर मग असे किती असामाजिक तत्वावर तुम्ही गुन्हे दाखल केले हा प्रश्न तयार होतो ना. आणि ते सांगा ना याच्यामध्ये देशाच्या जनतेला आणि शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे कुठलाही असामाजिक तत्व असेल फक्त तुम्हाला तो कलर द्यायचा आहे, तुम्हाला तो जाणीवपूर्वक तो विषय आणायचा आहे, जो आता बोंडेने सुद्धा प्रयत्न करून बघितला. हे झालं आणि तेव झालं. अरे आता काय झालं ते सांगा. म्हणजे भाई भाजपकडून फक्त मुद्दे भरकटवण्याचा प्रयत्न केला जातोय, हाच मुद्दा घेऊन आणि त्यात थोडंसं ऍडिशन करून सत्तारांकडे जाते. भाई मी सत्तारांकडे जाते, त्यांना देखील थोडा वेळ द्यायला हवा, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे आणि त्यांना झुकावंच लागणार या अन्नदात्यासमोर, याचं लक्षात ठेवा. सत्तर हाच मुद्दा अजून एखाद दोन प्रश्न ऍड करून मी तुमच्याकडे येते की हा मुद्दा फक्त गोल गोल उत्तर देण्यापेक्षा स्पष्ट उत्तर देता येतील, पण भाजपकडून बोंडे सरांकडून ते होत नाहीये. दुसरीकडे जर एखादा माध्यमाचा प्रतिनिधी शेतकरी संघटनेच्या नेत्याकडे जाऊन त्याचं म्हणणं काय हे ऐकून घेऊ शकतो, तर तुम्ही कधी काळी मित्रपक्ष होता भाजपचे, भाजप असं का करत नाही? म्हणजे केंद्र सरकारचे कृषी मंत्री थेट शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्या आंदोलनामध्ये जाऊन शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींशी आतापर्यंत का बोलले नाहीत, का बोलू शकत नाही? त्यामुळे हा मुद्दा इतका चिघळला नसता आतापर्यंत. खरं म्हणजे तुम्ही हा एक महत्वाचा प्रश्न मांडलेला आहे का आदरणीय तोमरजी शेतकऱ्यांच्या नेत्याशी चर्चा केली असती किंवा थेट शेतकऱ्यांशी चर्चा केली असती तर बोंडे साहेबांनी आज आत्ता जी चर्चा केली, आणि ही चर्चा कशी करतात ते फक्त जातीवर, कधी शाहीनबाग आणतात, कधी हिंदू आणतात, कधी मुसलमान आणतात, कधी 3 तलाक आणतात, कधी. याच्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न काय? अरे ऐका, अरे तुमचे इतक्या वाईट हाल झाले याच्यामुळं तुम्ही जे निवडणूक हारले त्याचं कारणच ते का शेतकऱ्यांच्या हिताच्या विरुद्ध तुम्ही निर्णय घेतला. तुम्ही ऐका, पहिले ऐका, बोंडे तुमचा जो पराभव झाला ना या ताठर भूमिकेमुळे झाला. शेतकऱ्याला न्याय दिला नाही तुम्ही शेतकऱ्याला न्याय दिला असता तुम्ही पडले नसते. हे तुम्ही जे कारण शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांचा हित कदाचित तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही बोलू लागले बोंडे, हीच भूमिका तुम्हाला लढली आणि तुमचे हे हाल येणाऱ्या 24च्या निवडणुकीला तुम्हाला माहित पडेल. शेतकऱ्याची भांडणं, शेतकऱ्याला रस्त्यावर आणणं, शेतकऱ्याला अन्याय करणं, शेतकऱ्यासाठी आरमूट धोरणावाले कायदे आणणं हे तुमच्यासाठी घातक होणार आहे. तुम्ही बेमान आहे, तुम्ही बेमान आहे, बेमान. मी तुम्हा दोघांनाही थांबवते कारण हा मुद्दा भरकटत चाललेला आहे. वेळ आपल्याकडे संपत नाहीये. शेट्टी सरांकडे जाते थोडक्यात. शेट्टी सर, हा मुद्दा शांततेत हाताळता आला असता का जर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मध्यस्थी केली असती? शहांकडे कृषी मंत्री जातात मात्र शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींकडे येऊन बोलत नाही. जर त्यांनी दुवा म्हणून काम केलं असतं तर हे आंदोलन इतकं चिघळलं नसतं. हीच प्रक्रिया सुरू आहे आणि शेतकऱ्यांचे हे प्रश्न शेट्टी सर, निश्चितच शांततेनं हे प्रकरण हाताळता आलं असतं. हे अध्यादेश तिन्ही निघाले म्हणजे पार्लमेंटमध्ये पास व्हायच्या आधीपासून अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही वारंवार कृषी मंत्र्यांशी पंतप्रधानांशी पत्रव्यवहार करतोय, पण आमच्या पत्रव्यवहाराला साधं उत्तर सुद्धा दिलं नाही. आम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहार करून कळवलं आम्हाला आमच्या काही भावना व्यक्त करायच्या आहेत. देशातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकरी नेत्यांना केंद्र सरकारबरोबर बोलायचं आहे, आम्हाला चर्चेला बोलवा, आम्हाला आमचे मुद्दे मांडायचे आहेत आणि मग तुम्ही पार्लमेंटमध्ये कायदा पास करा हे आम्ही ओरडून सांगत होतो. वारंवार वेळ मागितली बीटीची, वेळ दिली नाही. पार्लमेंटमध्ये पास झाल्यानंतर पुन्हा आम्ही पत्रव्यवहार केला, पुन्हा पत्रव्यवहार केला तरी सुद्धा आमचं पत्राची साधी पोच द्यायचं सुद्धा साधं सभ्यता
या केंद्र सरकारनं दाखवलेलं नाही. म्हणजे चर्चेला आम्ही तयार नव्हतो अशातला भाग नाही. वारंवार ओरडून सांगतो, कारण आम्हाला माहिती आहे शेवटी ते केंद्र सरकार आहे. एकदा कायदा केला की आम्हाला त्रास आम्हाला होणार आहे. आणि म्हणून आम्ही पोट तिडकीनं वारंवार सांगत होतो की आम्हाला बोलवा, आम्हाला काही बोलायचं आहे, आम्हाला काही सांगायचं आहे. आणि ज्यावेळी केंद्र सरकारनं दोन्ही कान बंद केले, डोळे बंद केले, त्यावेळी आम्हाला दिल्लीला येण्याचा मार्ग पत्करावा लागला. बोंडे सर, तुम्हाला शेवटचा प्रश्न एका वाक्यात उत्तर हवंय. संपूर्ण देश ऐकतोय तुम्हाला, संपूर्ण राज्य ऐकतंय. एमएसपीचा मुद्दा हा सगळ्यात ठळक आहे. इतर मुद्दे आहेतच, मात्र एमएसपीचा मुद्दा सगळ्यात ठळक आहे. तेव्हा आता या कायद्यात किमान सुधारणा करून एमएसपीची हमी केंद्र सरकार देणार का जनतेला आणि शेतकऱ्यांना? एमएसपीची हमी, एमएसपीच्या भावाची खरेदीची हमी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, नरेंद्रसिंग तोमर यांनी दिलेली आहे. नुसती एमएसपीच नाही तर लिखित स्वरूपात खरेदी कायद्यात करण्याची ते वाक्य असायला हवं असं शेतकरी संघटनांची देखील मागणी आहे. म्हणून हा प्रश्न वारंवार तुम्हाला विचारावा लागतोय. निश्चितपणे लिखित स्वरूपामध्ये ही हमी आहे, ऑर्डिनन्स मध्ये आहे. या ऑर्डिनन्स मध्ये नाही, पण त्याचा कायदा अगोदरचाच आहे आणि तो कायदा रद्द केलेला नाही, हे लक्षात घ्या. भ्रम निर्माण करणारे हे भीती दाखवतात आहे शेतकऱ्यांना की एमएसपी नाही. अरे नाही ना, मला हे सांगा ना, एमएसपी रद्द केलेले जर कायद्यात लिहिलं असेल तो जुना कायदा रद्द केलेली आहे असं लिहिलं नसलं तरी किमान आधारभूत किंमत एमएसपीचा कायदा हा लागू आहे. एमएसपीचा कायदा हा लागू आहे. त्यांनी ज्या पद्धतीने उसाला संरक्षण आहे तसं इतर पिकाला संरक्षण तुम्ही देणार आहात का? साध्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. म्हणून भ्रम पसरवणं, अरे ह्या संकटाच्या काळामध्ये कायदा करण्याची काय गरज आहे? इतकी आवश्यक चर्चा करणे. अरे कायदा कशासाठी केला हे लक्षात घ्या. कायदा फक्त यासाठी केला शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकू शकतो, बाहेर विकू शकतो, एवढं स्वातंत्र्य देण्याचा कायदा आहे. एवढं लक्षात ठेवा. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी आणि दलालाशी बांधलं गेलेलं होतं. बोंडे सर, आता 3 ते 4 वेळा मी स्वतः आणि बाकीच्या नेते मंडळींनी तुम्हाला प्रश्न विचारला, मात्र एका ओळीत अजूनही तुम्ही उत्तर दिलेले नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं हे आंदोलन चिघळेल. मला माफ करा, आपली वेळ संपलेली आहे. त्यामुळे कार्यक्रमात इथे आपल्याला बोंडे सर थांबावं लागतंय. बोंडे सर, कायदा आहे आणि तो राहणार आहे. एमएसपीचा कायदा आहे, तो राहणार आहे आणि त्याप्रमाणे खरेदी होणार आहे. पण तुम्ही एक कृषी मंत्री होते, का केलं का तुम्ही 5 वर्ष शेतकऱ्याला बोंडे सर, आपली वेळ संपलेली आहे. आपण असंच भांडत राहिलो तर मुद्दा क्लिअर होणार नाहीये, फक्त वेळ वाढत जाणार आहे. त्यामुळे मला माफ करा, पण अशा पद्धतीनं हा एमएसपीचा मुद्दा आणि कृषी कायद्यातले इतर अनेक मुद्दे फक्त पंजाब हरियाणाच नाही तर महाराष्ट्र आणि देशातल्या अनेक राज्यातल्या शेतकऱ्यांना खटकतायत आणि ते शेतकऱ्यांना मारक आहेत असं स्वतः शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. याबाबत संवाद साधण्याचं काम देखील जर केंद्र सरकारकडून होत नसेल तर अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप विरोधकांकडून आणि शेतकरी संघटनांकडून होणं साहजिक आहे. आणि त्याचंच हे सगळं रूप आहे. ते आपण मागच्या 5 दिवसांपासून बघतोय की दिल्ली किती तापली. दिल्लीच्या सीमांवरती लाखो शेतकऱ्यांनी गराडा घातलाय. जर हा गराडा सोडवायचा असेल, शेतकऱ्यांचे मुद्दे सोडवायचे असतील तर त्यासाठी संवाद हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. फक्त चर्चा बैठकांना निमंत्रण देऊन चालणार नाहीये, तर कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांमध्ये मिसळून त्यांचा मुद्दा समजून घेऊन तो केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावा लागेल आणि त्यानंतर 2 वे कम्युनिकेशन मधून, बैठकीतून, चर्चातून हा मुद्दा खरं तर मार्गी लावायला लागेल. या सगळ्या कार्यक्रमात सगळ्या मान्यवरांनी आपला वेळ दिला, आपले मुद्दे मांडले, त्याबद्दल सगळ्यांचेही आभार मानते. रोकठोक मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा झी 24 तास.